हॅलो स्टुडंट, आज आपण पुढचा टॉपिक पाहणार आहे रिप्रोडक्शन इन प्लांट या चॅप्टर मधला स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल. आता आपण 4 होल पाहिले होते, ॲसेसरी होल आणि इसेन्शियल होल. त्या इसेन्शियल होल मधला एक टॉपिक आपण पूर्ण पाहिला होता. त्याच्यामध्ये अँड्रोएशियम म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह होल्सची माहिती आपण अप टू डेव्हलपमेंट ऑफ up to development of male gametophyte we are studied in the previous video. पहिल्या याच्यात पाहिलेले आहेत. आता पुढचा हा व्हिडिओ जो आहे हा आपण पुढचा व्हिडिओ त्यामध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल. The male female reproductive wall in the angiospermic plant is called as the gynoecium. This is the female reproductive wall and its individual member is called as the carpel. याच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला आपण काय म्हणतो? कार्पेल म्हणतो. This carpel it is made up of 3 structure. That is, first one is known as the stigma. Then second one it is known as the style. And third and most important part of the gynoecium or carpel is called as the ovary. These are the 3 structure by which carpel is made up of, and carpel is the individual member of gynoecium. Gynoecium is the female reproductive whole. This, that is when we are, that is in the form of diagram जर आपण पाहिली तर this one is the carpel. Total structure is called as the carpel. This one is the stigma, this style आणि ही ovary. असं हे इंडिव्हिज्युअल मेंबर कार्पेल कशाचं आहे? गायनोएशियमचं. आता आपल्याला यामध्ये मेन पार्ट पाहायचं आहे ओव्हरी, आणि ओव्हरी मधलं सुद्धा आपल्याला एनाट्रोपस ओव्ह्यूल. समजा these carpel they are the free from each other. समजा ते एकमेकांपासून फ्री असतील, the free carpel is called as the it is known as the apocarpus. If the free carpel is known as the apocarpus. For example, China rose. म्हणजे जास्वंदाचं जे झाड आहे त्यामध्ये कार्पेल कसे असतात? एकमेकांपासून फ्री असतात आणि त्या स्ट्रक्चरला वी आर कॉल्ड ॲज द अपोकार्पस. आणि समजा हे कार्पेल एकमेकांमध्ये फ्यूज असतील, द फ्यूज कार्पेल इट इज नोन ॲज द सिनकार्पस. These are mostly found, for example, brinjal. वांग्यामध्ये जे कार्पेल असतात ते कसे असतात? फ्यूज असतात. and this is the, that is fused carpel is known as the syncarpus आणि free carpel असतील तर it is called as apocarpus. These are the individual member of gynoecium which is made up of stigma, style and ovary. Carpel are free from each other. It is known as the apocarpus. For example, China rose. आणि fused जर कार्पेल असतील तर that is called as the syncarpus which is example in brinjal. याच्यामध्ये कार्पेल हे फ्यूज असतात. त्यानंतर these are, that is carpel they are made up of, कार्पेल हा कशाने बनला आहे? स्टिग्मा, स्टाइल आणि ओव्हरी. In the ovary there is the ovules are present. ओव्ह्यूल कशाच्या आतमध्ये असतात? ओव्हरीच्या आतमध्ये. आता या ओव्हरीच्या ओव्ह्यूल्सच्या नंबरवर सुद्धा they can be also classified. ते कसे क्लासिफाइड होतात? If the ovary they are consist of only one ovule, it is known as the unifolded. त्याला काय म्हणतात? It is known as the uniovulate, which consists of one ovule. जर ओव्हरी मध्ये एक ओव्ह्यूल असेल तर त्याला युनिओव्युलेटेड म्हणतात. आणि if they are having the more than 2 ovules then it is called as the multi-ovulated.
more than that is the ovules are present. मल्टी ओव्ह्यूल्स, ज्याच्यामध्ये पुष्कळ ओव्ह्यूल्स असतील, दोनापेक्षा जास्त असेल तर त्याला मल्टी ओव्ह्युलेटेड म्हणतात. आणि ओव्हरी मध्ये जर एकच ओव्ह्यूल असेल तर दॅट इज युनि ओव्ह्युलेटेड. याचं एक्झाम्पल आहे दॅट इज द व्हीट, गहू. आणि मल्टी ओव्ह्युलेटेड याचं एक्झाम्पल आहे टोमॅटो. These are the, that is if the ovary consists of one ovule, तर एक ओव्ह्यूल असेल तर त्याला युनि ओव्ह्युलेटेड म्हणतात. आणि जर एकापेक्षा जास्त असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज मल्टी ओव्ह्युलेटेड. एक ओव्ह्यूल असणाऱ्याचं एक्झाम्पल आहे व्हीट आणि मल्टी ओव्ह्युलेटेडचं एक्झाम्पल आहे टोमॅटो. दिस इज द, दॅट इज इंट्रोडक्शन अबाउट द ओव्ह्यूल. किंवा ओव्हरी कुठे असतात ओव्ह्यूल? ओव्हरी मध्ये असतात. एकच ओव्ह्यूल असेल तर त्याला काय म्हणायचं? युनि ओव्ह्युलेटेड. एकापेक्षा जास्त असेल तर मल्टी ओव्ह्युलेटेड. What is the carpel? Carpel, it is made up of stigma, style and ovary. Carpel, it is the individual member of gynoecium. What is this gynoecium? Gynoecium is the female reproductive whole. आता आपल्याला ऍक्च्युअल स्ट्रक्चर जे आहे एनाट्रोपस ओव्ह्यूलचं ते पाहायचं आहे. आता आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे, दॅट इज ऍक्च्युअल स्ट्रक्चर, दॅट इज VS ऑफ मॅच्युअर एनाट्रोपस ओव्ह्यूल. These ovule they are consist of, that is two parts. किती पार्ट्स असतात यामध्ये? दोन पार्ट असतात. पहिला पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज द स्टॉक. पहिल्या पार्टला आपण काय म्हणतो? स्टॉक. आणि दुसरा पार्ट दॅट इट इज नोन ॲज बॉडी. These are the two parts by which the ovules are made up of. First part we are seeing, that is the stalk. पहिला पार्ट आपल्याला पाहायचा आहे स्टॉक. The ovules they are present inside the ovary. कशाच्या आतमध्ये असतो हा ओव्ह्यूल? ओव्हरीच्या आतमध्ये. And these ovules they are attached to the ovary by the placenta with the help of a smaller structure known as the stalk. ओव्ह्यूल्स कशाच्या आतमध्ये असतात? ओव्हरीच्या आतमध्ये. आणि हे ओव्हरीच्या वॉलला अटॅच असतात with the help of placenta by a smaller structure known as the stalk. It is commonly called as the funiculus. काय म्हणतात त्या स्टॉकला? Funiculus. आणि ह्या funiculus they can be attached to the ovary wall with the help of structure known as the placenta. What is this placenta? Placenta, it is the fertile tissue of the ovary. ओव्हरीचे जे fertile tissue आहे त्याला आपण प्लासेंटा म्हणतो. आणि या प्लासेंटाच्या साहाय्याने they can attach to the ovary wall by a stalk. a smaller structure आहे, स्टॉक आहे. त्या स्टॉकला काय म्हणतात? फ्युनिक्युलस. आलं लक्षात? What is stalk? Stalk, they are, that is the ovules, they are attached to the ovary wall with the help of placenta by a smaller structure known as the funiculus. त्याला काय म्हणतो आपण? Funiculus. What is placenta? Placenta, they are the fertile tissue. काय आहे हे placenta? Fertile tissue आहे. These funiculus is attached, हा जो स्टॉक आहे हा मेन बॉडी ऑफ ओव्ह्यूलला अटॅच असतो with the help of a smaller pointed structure. at एका पॉइंटला तो अटॅच असतो, that is called as the hilum. त्याला काय म्हणतो आपण? हिलम म्हणतो. हा फ्युनिक्युलस किंवा स्टॉक हा कोणाला अटॅच असतो? मेन बॉडी जी आहे ओव्ह्यूलची त्याला अटॅच असतो एका पॉइंटवर. आणि त्या पॉइंटला काय म्हणतो आपण? हिलम म्हणतो. आलं लक्षात? मग पहिला पार्ट कोणता आहे? स्टॉक. एनाट्रोपस ओव्ह्यूलचं जे आपण स्ट्रक्चर पाहतोय त्याच्या आधी एक तुम्हाला सांगायचं की एनाट्रोपस ओव्ह्यूल का म्हटलं जातं याला? बिकॉज दे आर हॅव्हिंग द, दॅट इज मायक्रोपाइल एंड जो आहे दे आर, दॅट इज द डाउनवर्डली फेसिंग. कसं असते याचं मायक्रोपाइल एंड? हे डाउनवर्ड फेसिंग असते. अँड दे कॅन, that is attached or adjacent to the funiculus. कशाच्या सभोवताली असते? फ्युनिक्युलसला. पुष्कळ वेळा इथे विचारलं जातं व्हॉट इज एनाट्रोपस ओव्ह्यूल. एनाट्रोपस ओव्ह्यूल म्हणजे काय? इन द अँजिओस्पर्मिक प्लांट
the micropylar end is directed downwardly. Micropylar end हा कुठे असतो? Directly downward आणि अशा स्ट्रक्चरला इट इज कॉल्ड ॲज द अनाट्रोपस ओव्ह्यूल. आणि हा अनाट्रोपस ओव्ह्यूल दोन पार्टने बनला आहे, स्टॉक आणि बॉडीनी. पहिला पार्ट आपण पाहिला stalk. What is the stalk? That is the ovules are present inside the ovary and attached to the, that is with the help of placenta to the ovary wall by a smaller stalk. That stalk is called as the funiculus. Placenta, they are the fertile tissue and this funiculus is attached to the main body by a pointed structure known as the hilum. कशाच्या साहाय्याने अटॅच असतो बॉडीला? हिलमच्या साहाय्याने. आता दुसरा भाग आपल्याला पाहायचा आहे, that is the body. Funiculus at its tip they are having a solar body structure. सोलर स्ट्रक्चर आपल्याला दिसतं, त्या सोलर स्ट्रक्चरला वी आर कॉल्ड ॲज द बॉडी. त्याला आपण काय म्हणतो? बॉडी म्हणतो. फ्युनिक्युलस ॲट इट टिप्स, त्याच्या टिपला दे आर हॅव्हिंग अ सोलर स्ट्रक्चर. असं हे तुम्हाला दिसतंय, हे सोलर स्ट्रक्चर, दिस कंप्लीट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द body and these body they are consist of, that is the different parts. या बॉडी मध्ये वेगळे पार्ट्स आहेत, ते आपल्याला पाहायचे आहे. सर्वात पहिला पार्ट आपल्याला पाहायचा आहे बॉडी मध्ये, that is first and main part which is known as the nucellus. It is the main part we are, that is seeing, labeling दिले आहे, that is known as the nucellus. It is known as the nucellus. It is the main part of the लक्षात. मग काय आहे बॉडी? काय आहे? the stalk or the funiculus at the tip they are having a solar structure known as the body. These body they are made up of different structure in which first part we are seeing, that is known as the nucellus. Now what is this nucellus? Nucellus it is the main central part of the body. बॉडीचा जो central main part आहे, that is called as the nucellus and which is consist of, that is number of diploid parenchyma cells. काय असतात यामध्ये? Diploid parenchyma cell. It is the central part of the body which is known as the nucellus. It is the main or central part of body which is the main part of body and which is consist of, that is diploid parenchyma cell. कोणत्या सेल असतात? parenchyma cell and these parenchyma cells they can act as a, that is megaspore mother cell. जसं आपण पाहिलं तर मायक्रोस्पोर मदर सेल ज्याच्यापासून पोलन ग्रेन जर्मिनेट होतात, यापासून these are the diploid parenchyma cells which can be also act as a megaspore mother cell and from which they can develop megaspore, or it is megaspore are developed and by the process that is the megasporogenesis. त्याला काय म्हणायचं? megasporogenesis. आणि parenchyma cells ज्या डिप्लॉइड असतात त्या काय म्हणून ऍक्ट होतात? मेगास्पोर मदर सेल आणि त्यापासून मेगास्पोर इट इज द फिमेल स्पोर आर प्रेझेंट. मायक्रोस्पोर हा मेल स्पोर आहे. तर असा हा nucellus it is the first part of the body which is the central part which is consist of diploid parenchyma cell having megaspore which is act as megaspore mother cell and they can develop the megaspore by the process known as the megasporogenesis.
Second part we are seeing, that is known as the chalaza. त्याला काय म्हणायचं? This one is the nucellus. Second part we are seeing chalaza. आता what is this chalaza? The basal part of the nucellus. Nucellus चा जो basal part आहे, त्या basal part ला we are called as the chalaza. It is the basal part of nucellus. कशाचा बेसल पार्ट आहे? न्यूसेलसचा. त्या बेसल पार्टला we are called as the chalaza, and from the chalaza there is development of integument. कशाची डेव्हलपमेंट होते यापासून? इंटिग्युमेंटची डेव्हलपमेंट होते. Also that end, ज्या एंडला chalaza प्रेझेंट आहे, that end is called as chalazal end. याला कोणता एंड म्हणतात? Chalazal end, because they are having the chalaza. आलं लक्षात? पहिला न्यूसेलस जो मेन पार्ट आहे, दुसरा पार्ट आहे चलाजा. व्हाट इज दिस चलाजा? द बेसल पार्ट ऑफ न्यूसेलस फ्रॉम विच देयर इज डेव्हलपमेंट ऑफ इंटिग्युमेंट. कशाची डेव्हलपमेंट होते? इंटिग्युमेंटची. अँड दिस एंड इज कॉल्ड ॲज द चलाझल एंड. या एंडला काय म्हणतो आपण? चलाझल एंड. देन थर्ड पार्ट विच इज नोन ॲज द इंटिग्युमेंट. तिसरा कोणता पार्ट पाहायचा आहे आपल्याला? The third part, which is the bodyचा हा तिसरा पार्ट आहे, that is known as the integument. आता what is this integument? It is the protective covering of the nucellus. nucellus चे जे protective covering आहे, त्या protective covering ला आपण काय म्हणतो? integument म्हणतो. And these integument they are developed from the chalaza. कुठून डेव्हलप होतात ते? चलाजा पासून. आता यामध्ये किती इंटिग्युमेंट आहे? इन अनाट्रोपस ओव्ह्यूल और एंजियोस्पर्मिक प्लांटचे जे ओव्ह्यूल्स असतात, दे आर द दॅट इज कन्सिस्ट ऑफ टू इंटिग्युमेंट. किती इंटिग्युमेंट असतात? टू. दॅट इज आउटर अँड इनर. हाऊ मेनी इंटिग्युमेंट आर प्रेझेंट इन एंजियोस्पर्मिक प्लांट? Two. Outer and inner. What is integument? Integument is the protective covering of nucellus. nucellus चा protective covering आहे. outer आणि inner integument आहे. Therefore, in anatropous ovule, this integument is called as the bitegmi. काय म्हणतात याला? कोणते इंटिग्युमेंट असते? bitegmi. बाय म्हणजे टू आणि दोन कव्हरिंग आहे, त्याला प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग म्हणून त्याला काय म्हणायचं? bitegmi. तिसरा पार्ट कोणता आहे मग बॉडीचा? इंटिग्युमेंट. काय आहे इंटिग्युमेंट? इट इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूसेलस, विच इज हाऊ मेनी इंटिग्युमेंट आर प्रेझेंट? विच इज टू इंटिग्युमेंट इन द anatropous ovule, outer and inner. Therefore, this integument is called as the bitegmi. Then fourth part, which is known as the micropyle. आता what is this micropyle? Micropyle, the terminal end of the nucellus. nucellus चा जो terminal end आहे, which is आता याच्या सपोज आली आहे इंटिग्युमेंट आहे, the terminal end of nucellus or in the integument they are having a small opening and that opening is called as the micropyle. त्याला काय म्हणतात? micropyle. The terminal end of the nucellus or the integument which are having a small opening and that opening is called as the micropyle and that end is called as the micropylar end. जसं याला चलाझर एंड म्हणतात, कारण इथे चलाझा आहे, तर इथे मायक्रोपाईल एंड म्हणून याला कोणता एंड म्हणतात? मायक्रोपायलर एंड. व्हाट इज मायक्रोपाईल? मायक्रोपाईल इट इज द it is the opening present at the terminal end of the integument. integumentच्या terminal endला small opening असते, त्या openingला काय म्हणतात? micropyle म्हणतात. What is the function of micropyle? During fertilization,
the pollen tube can enter through this micropyle. कशाच्या थ्रू जाते? ह्या मायक्रोपाईलच्या थ्रू आतमध्ये जाते. केव्हा? जेव्हा फर्टिलायझेशन ऑकर होतं. This is the fourth part of the body that is known as the micropyle. And last one and very important part of the body that is known as the embryo sac. सगळ्यात लास्ट पार्ट आपल्याला त्याच्यामधला पाहायचा आहे. जो मेन पार्ट आहे दॅट इज नोन ॲज द ओव्ह्यूल्सचा जो भाग आहे त्यामध्ये सगळ्यात लास्ट आणि पाचवा भाग जो आहे दॅट इज नोन ॲज एम्ब्रियो सॅक. आता व्हॉट इज दिस एम्ब्रियो सॅक? इन द मॅच्युअर ओव्ह्यूल, जेव्हा ओव्ह्यूल हा मॅच्युअर होतो, at the micropylar end they can show a oval body or oval structure. That oval structure is called as the embryo sac. त्याला काय म्हणतात? Embryo sac. In the mature ovule, at the micropylar end they can show a oval structure and that oval structure is called as the embryo sac. These embryo sac, they are having the 7 nuclei and they are having the 7 cell and 8 nuclei are present. काय असतात त्याच्यामध्ये? 7 सेल असतात आणि they are having the that is 8 न्यूक्लिआय. किती न्यूक्लिआय त्यामध्ये? 8 न्यूक्लिआय हे प्रेझेंट असतात. व्हॉट इज एम्ब्रियो सॅक? आलं लक्षात? काय आहे एम्ब्रियो सॅक? एम्ब्रियो सॅक इट इज द at the micropylar end in the nucellus they are having a oval sac and that oval sac they are known as the embryo sac. काय असते एम्ब्रियो सॅक मध्ये? 7 सेल असतात. किती सेल असतात? 7 सेल. आणि हाऊ मेनी न्यूक्लिआय? 8 न्यूक्लिआय आर प्रेझेंट. आता आउट ऑफ 7 सेल, या 7 सेल मध्ये आपल्याला त्याचं डिस्ट्रीब्युशन पाहायचं आहे की कोणत्या 7 सेल त्यामध्ये प्रेझेंट असतात. आता यामधल्या आउट ऑफ 7 सेल इन विच ॲट द चलाझल एंड, म्हणजे या चलाझल एंड कडे असणाऱ्या दे आर हॅव्हिंग द 3 सेल्स नोन ॲज द अँटीपोडल सेल्स. कोणत्या सेल असतात? अँटीपोडल. आता आउट ऑफ 7 सेल्स आपल्याला डिस्ट्रीब्युशन पाहायचं आहे इन विच द 3 सेल विच इज नोन ॲज द अँटीपोडल सेल. These are the accessory cells. And after fertilization, these antipodal cells are degenerate. या काय होऊन जातात? Degenerate होतात. त्या फक्त accessory cells तिथे आहेत. त्यानंतर at the micropylar end, they are consist of that is the again 3 cell. किती सेल असतात? 3 सेल, out of which 2 are synergids. And one is egg cell. खालच्या एंडला किती असतात? 3 सेल असतात. 3 मधल्या 2 लॅटरल साइडला जे आहेत दॅट इज कॉल्ड ॲज द synergids and in the center they are having the egg cell. किती झाल्या मग? 6 सेल झाल्या आणि in the center they are having the that is the secondary nucleus or they are the large central cell are present. आणि सगळ्यात खाली जी आहे that is known as the one is central cell. In this way, in the embryo sac they are having the 7 cell. किती सेल असतात इथे? 7 cell. Out of 7, 3 are the antipodal cell which are present at the chalazal end. While the 3 cells they are present at the micropylar end. Out of 3, 2 are the synergids and 1 is the egg cell. And in the center they are having the one central cell.
These central cells, they are formed by the two haploid nuclei. काय असतात यामध्ये? टू हॅप्लॉइड न्यूक्लिआयनी ही तयार होते, और इट इज ऑल्सो नोन ॲज द सेकंडरी न्यूक्लियस. यालाच काय म्हणतात? सेकंडरी न्यूक्लियस, which is that is the central cell. It is formed by the union of two haploid, that is the polar nuclei. कशाने तयार होतात ह्या सेंट्रल सेल? दोन पोलार न्यूक्लिआयनी. टू polar nuclei, they are fused together to form the central cell. In this way they are having the 7 cell and 8 nuclei are present. किती nuclei असतात यामध्ये? 8. In this way they can form the embryo sac. This is the structure of anatropous ovule. What is anatropous ovule? Anatropous ovule, that is it is bent downwardly, that is micropylar end. हा कुठे येतो? डाउनवर्ड येतो, म्हणून त्याला कोणत्या प्रकारचं ओव्ह्यूल म्हणतात? अनाट्रोपस ओव्ह्यूल. कुठे असतात ओव्ह्यूल? ओव्हरी मध्ये असतात. ओव्हरी मध्ये असताना हा जो ओव्ह्यूल आहे किती पार्टनी बनलेला आहे? दोन पार्टनी, स्टॉक आणि बॉडी. व्हॉट इज द स्टॉक? दॅट इज द ओव्ह्यूल्स. दे आर अटॅच्ड टू द ओव्हरी by the placenta with the help of smaller structure known as the stalk, or it is called as the funiculus. This funiculus is attached to the main body of the ovule by a smaller point. That point is called as the hilum. Pointed structure आहे, त्याला hilum म्हणतात. हिलमच्या साहाय्याने हा स्टॉक बॉडीला अटॅच असतो. दुसरा पार्ट आहे बॉडी. व्हॉट इज द बॉडी? बॉडी, इट इज द at the tip of funiculus they are having the solan structure. That solan structure is called as the body. Body ही कशाने बनलेली आहे? 5 भागांनी बनलेली आहे. पहिला भाग आहे, that is known as the nucellus. It is the central main part of the, that is ovule, and they are consist of parenchyma cells. These parenchyma cells, they can act as a, that is megaspore mother cell. They can form the megaspore. Then second part है, that is known as the chalaza. What is this chalaza? That is the basal part of the nucellus is called as the chalaza, and these chalaza are present, therefore that end is called as chalazal end. And from the chalaza there is formation of integument takes place. Third part है बॉडीचा integument. What is this integument? They are the protective covering of the nucellus. Nucellus जे protective covering आहे त्याला आपण काय म्हणतो? integument. कुठून डेव्हलप होतात ते? चलाझल एंड पासून. and these integument in anatropous ovule, two integuments असतात, outer and inner one. therefore it is called as bitegmic. काय म्हणतात त्याला? bitegmic integument किंवा ovule असं आपण त्याला म्हणतो. then the next part is known as the micropyle. what is this micropyle? the integument at the terminal end, they are having the smaller opening, and that opening is called as micropyle, and that end is called as micropylar end. what is this micropylar end? through this micropylar end, during fertilization pollen tube are enter through this micropylar end. then third, last part of body is known as embryo sac. what is this embryo sac? the embryo sac, it is the mature ovule. जो mature ovule आहे, in the nucellus these parenchyma cells undergo megasporogenesis, and they can form the solan or sac like structure at the micropylar end. it is known as embryo sac. embryo sac consists of how many cells? 7 cells and 8 nuclei. out of 7 cells, 3 are the antipodal cells which are present towards the chalazial end. They are accessory cells and they are degenerate after fertilization. While the 3 cells, they are present at the micropylar end. Out of 3, the 2 are the lateral 2 are the synergids, while the center one, it is known as the egg cell. Then in the center they are having the central cell which is formed by the two polar nuclei. This is the structure of anatropous
ओव्ह्यूल.